टाळावले पकवले सगळे निघाले. काही माळकरी काही टाळकरी आता सुद्धा दिंडी देणार काही सगळे शाळेला राहते. माळकरी टाळकरी गावकरी सगळे राहते महाराजांचं. हा काही निघाले किलोमीटर भर दिंडी गेली. मागून एका नाव वाजलं, हो तुकाराम महाराज. तुकोबारांनी वळून पाहिलं, एवढ्या चांगल्या कामाला कशाला थांबा रे, जाऊ द्या ना. एक जण म्हणला, तुकोबराया आम्ही घेऊनच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि तुमच्यासाठी एक वाहन आणले. तुकोबराया म्हणले, मी काय आजकालचा बुवा आहे का, मी वाहनात बसत दिंडीवाले पैसा द्यायचं. आजकालचा का म्हणे, अरे मी खानदानी वारकरी माणूस आहे, मला काय वाहनाची गरज आहे. ते म्हणे मला पाय दिले. आता हे बघा, बाबाकडे काठी आहे पण तरी सुद्धा वारकरी हा फाटा तो बायाला वारकरी असं म्हणतो. अवघड झालं महाराज, मी माफी. मी आता हे वर क्षेत्रात त्याचा कीर्तन नाही म्हणून जरा नियमात बोलतो. आता जाऊ दे. हा मी घरूनच ठरतो काही वाईट बोलायचं पण आता काय. हा जगद्गुरु तुकोबाराया म्हणल्या, कशाला वाहन, मला देवे दिला देह भजन दिले इंद्रिय हात पाय. तीर्थयात्रा जाय, हे पाय तीर्थयात्रेत जायला कशाला वाहन. गावातले लोक म्हणले, तुकोबाराया आम्ही एवढं प्रेमानं काय, आम्ही एवढं प्रेमानं शब्द ऐकला आणि जगद्गुरु तुकोबारायाने हात जोडले महाराज. कारण बरं काही संताला फक्त दोनच शब्द कळतात, भक्ती आणि भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं, काय वाहन आणलं आणा समोर असा शब्द टाकला गेला. गावातला एक माणूस एका गाढवाच्या गळ्यामध्ये दोर घालून त्या ठिकाणी गाढवाला ओढत ओढत जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर आणलं. बरं काही ऐका, इकडे लक्ष देऊन जरा बारीक. जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर गाढव आणलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर गाढव आणलं आणि गाढव जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी त्या गालात स्मित हास्य केलं. तुकोबाराय म्हणतात, अरे गावातल्या लोकांनो, माझ्यासाठी आणलं, हे माझ्यासाठी आणलं. आनंद झाला जगद्गुरु तुकोबारायांना. तुकोबारायांनी सांगितलं, बसू याच्यावर, तुमची इच्छा आहे ना मी बसावं, तुमची इच्छा आहे ना मी बसावं, बसू याच्यावर. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर गाढव धरलं. बरं काही जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर गाढव धरलं, गाढव. आणि जगद्गुरु तुकोबारायांना या समाजातल्या लोकांनी कशावर बसवलं, कशावर. मी 3 सलाईन काल घेऊन आलो, पाठ गाडीत लटकून आलो महाराज, फाट लागून आलो. बोला जगद्गुरु तुकोबारायांना कशावर बसवलं. एक गोष्ट माफी मागून बोलू, ही टाळकरी मंडळी सगळी परमार्थिक आहे, तुम्ही अनुभवी माणूस आहे. एक गोष्ट माफी मागून बोलू, जगद्गुरु तुकोबारायांनी 4000 अभंग दिले. त्या जगद्गुरु तुकोबारायांना गाढवावर बसवलं. त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथेतील 500 अभंग आम्ही पाठ केले. तो लोकांनी आम्हाला फॉर्च्युनर मध्ये बसवलं. ही जगद्गुरु तुकोबारायांची. परवा त्या नागपूरमध्ये बुट्टीपुरी नावाचं एक गाव आहे साहेब. बुट्टीपुरी नावाचं एक गाव आहे त्या नागपूरमध्ये. त्या बुट्टीपुरीला मी कीर्तनाला गेलो. एक 8-9 दिवस झाले असतील बुट्टीपुरीला कीर्तनाला गेलो. त्या माणसानं मला फरारीत बसवलं साहेब. फरारी नावाची एक गाडी आहे बरं का. फरारीत बसवलं त्यानं. कीर्तन चालू झालं, विठोबा रुक्माई झाली. दुसरा अभंग घेतला, पुन्हा विठोबा रुक्माई झाली. ड्रायव्हरनी गाडी मंडपात आणली. ड्रायव्हर उतरून बाजूला गेला. मला दारच उघडा, दारच उघडायला सगळा वडा घालून घाम आला आणि सटकन दार म्हटलं मार तरी दार उघडायला. तिकडून ड्रायव्हर आला, म्हणला थांबा थोडीशी, मला उघडे. म्हणजे मला हे 3.5 कोटीची गाडी आहे, 350 लाख रुपयाची गाडी. आपण फक्त हे ऐकायचं, हा त्या भानगडीत पडायचं. आपण भक्त धोत्राला गाठी आणि बँकेत होती झाडा. अरे ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी 4000 अभंगाचा गाथा लिहिला सिस्टीमवाले जातात. आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांना लोकांनी कशावर बसवलं, गाढवावर. आणि ऐका महिला मंडळ, जगद्गुरु तुकोबारायांना गाढवावर बसवून समाज थांबला नाही. तर जगद्गुरु तुकोबारायांना गाढवावर बसवलं, गावाच्या विशीपर्यंत आणलं. आई इकडे बारीक लक्ष देऊन ऐका जरा. जगद्गुरु तुकोबारायांना गाढवावर बसवलं, गावाच्या विशीपर्यंत आणलं.
गावाच्या वेशीपर्यंत आणल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांना गाढवावर बसवलेले जगद्गुरु तुकोबाराया आता गावाच्या वेशीपर्यंत आणलं. गावाच्या वेशीपर्यंत आणल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांना एका गावातल्या माणसानं पाहिलं. बरं का बाबा, चुलीवर तवा पालता ठेवला होता, वरून पाऊस येऊ नये, चूल भिजू नये, तिचा पोपत्रा खराब होऊ नये म्हणून चुलीवर तवा पालता ठेवला होता. तवा काळा झार झालेला होता. काळा झार झालेल्या तव्याकडे एक जण पळत पळत गेला, तव्याला हात पुसला, सगळा हात काळा केला आणि येऊन जगद्गुरु तुकोबारायांच्या तोंडाला हात लावून दिला. काय समाज आहे आई बाबा, जगद्गुरु तुकोबारायांच्या तोंडाला काळा झार हात पुसला. आता जगद्गुरु तुकोबारायांचं तोंड काळं केलं बरं का आई. आणि तुकोबारायांना गाढवावर बसवलं. लोक हसायला लागले, लोक हसायला लागले, लोक मस्करी करायला लागले. ऐका जरा, शेवट कुणाचा गोड होतो, कुणाला म्हणण्याचा अधिकार आहे, माझा शेवट गोड झाला, कुणासाठी अभंग आहे. ऐका जरा, इकडे लक्ष देऊन बारीक बरं का आई. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या तोंडाला काळं लावलं. जगद्गुरु तुकोबारायांना गाढवावर बसवलं आणि गाढवावर बसवलेल्या जगद्गुरु तुकोबारायांना लोक हसायला लागले, लोक मस्करी करायला लागले बरं का आई. लोक मोठ्या मोठ्याने खेळ करायला लागले. आणि तेवढ्या जगद्गुरु तुकोबारायांची बायको घरामध्ये होती. जगद्गुरु तुकोबारायांच्या बायकोला वाटलं आता दिंडी आली वाटतं, रांगोळी टाकावी, म्हणून रांगोळी टाकण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांची बायको दारात आली. तर पाहती तर काय, अरा माझ्या नवऱ्याला गाढवावर बसवलं काय, माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळं लावलं काय. जगद्गुरु तुकोबारायांच्या बायकोला वाईट वाटलं. सोलापूरकर तुकोबारायांची बायको होती बरं का ती. कुणाची? तुकोबारायांची बायको होती. तुकोबारायांची आपली नव्हती. पाहती गावाकडे सगळी भेटाडत तुकोबारायांची बायको होती. काय अधिकार होता त्या बाईचा. जगद्गुरु तुकोबारायांच्या बायकोच्या पायात काटा घुसला पायात, तर जगाच्या मालकानं दाताने काढला. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या बायकोनं पाहिलं, माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळे लावलं काय, माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळं, माझ्या नवऱ्याला गाढवावर बसवलं काय. तुकोबारायांची बायको गावात आली आणि बरं काय रे, तुकोबारायांच्या बायकोनं गावाच्या लोकांना तळतळून आशीर्वाद दिला. तुकोबारायांची बायको म्हणली, माझा नवरा भोळा आहे, माझा नवरा साधू आहे, माझा नवरा संत आहे, माझा नवरा तुम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाकडे घेऊन चालला. पांडुरंगाच्या पायावर तुमचं डोकं ठेवलं असतं तर तुमचा सुद्धा शेवट काय झाला असता, कोण झाला असता. आणि माझा नवरा पांडुरंगाकडे घेऊन चालला, पण माझ्या नवऱ्याचा अपमान केला काय. हे गावातल्या लोकांनो वाटलं होईल तुमचं काय, गावातल्या लोकांनो वाटलं होईल तुमचं. हा शब्द बरं का आई, हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी ऐकला. आणि इथं बसलेले पुरुष मंडळी हात जोडून विनंती तुम्हाला, बाईचा कधी तळतळाट घेऊ नये माणसानं. बाईचा तळतळाट घेतला तर सोन्याची लंका जळाली. बाईचा